तिकडे वाशीत आज मुख्यमंत्र्यांनी मराठा बांधवांसोबत जल्लोष साजरा केलाय, नवीन JR काढून जरांगेंना जसा हवा होता तसा. पण त्या सगळ्या खरं तर त्या समाजाचं अभिनंदन केलं पाहिजे, त्यांच्या ज्या मागण्या होत्या मान्य केल्या शासनाकडनं. पण हा निर्णय घेताना शासनाने एक ओबीसी बांधवांना एक आश्वासित केलं होतं की तुमच्या आरक्षणाला कुठेही धक्का लागणार नाही. पण या नवीन JR मुळे खरंच तसं होणार आहे का? आपण ओबीसी बांधवांनाच विचारूया. ताई, आज रात्री जो नवीन JR काढलाय त्याच्यामुळे खरंच तुमचे हक्क आरक्षण अबाधित राहणार आहे? ओबीसींच्या रात्रीतून हा घात झालेला आहे. अक्षरशः रात्रीतून आमच्या ओबीसींच्या झोपेत दगड घालण्याचं काम इथले हे शिंदे सरकार केलेलं आहे. कारण आम्हाला आतापर्यंत ह्या गोष्टीवरती आश्वासित केलेलं आहे की ओबीसींच्या आरक्षणाला धक्का न लावता त्या समाजाला वेगळं आरक्षण देऊ. पण आता हा JR काढून आमच्या ओबीसींच्या डोक्यात दगड घालण्याचं काम हे जातीवादी शिंदे हे केलेले आहेत. त्यामुळे प्रथमतः या मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा आम्ही जाहीर निषेध करतोय. परत खरं तर या आम्ही मुख्यमंत्रीच्या फक्त खुर्चीचा मान राखतोय, पण एकनाथ शिंदे आमच्या तमाम ओबीसींच्या मनातून आज उतरलेले आहेत आणि याचे पडसाद तुम्हाला महाराष्ट्रामध्ये येत्या दिवसांमध्ये तुम्हाला याचे पडसाद पाहायला मिळणार आहेत. आमच्या ओबीसींचा खऱ्या अर्थानं घात झालेला आहे. आमच्या ओबीसींचे अश्रू, ह्या अश्रूंची किंमत मात्र या फडणवीस सरकारला आणि या शिंदे सरकारला भोगावे लागणार आहेत. आतापर्यंत आम्हाला केळं दाखवण्याचं काम केलेलं आहे. खरं तर यांना ओबीसींची मतं नाही पाहिजे का? किंवा आतापर्यंत यांनी ओबीसींची मतं घेऊन सत्ता नाही त्यांनी भोगली का? त्यामुळे येणारी सत्ता ही ओबीसीला केंद्रबिंदू म्हणून ओबीसी आणि ओबीसीच मुख्यमंत्री, आमचे ओबीसी नेते तिथे एकटे झटून तिथं मंत्रिमंडळामध्ये, तिथं देखील मंत्रिमंडळामध्ये संख्या मोजल्या जाते. आमचा एक मुख्यमंत्री, आमचा एकच मंत्री तिथं लढतोय, ते म्हणजे आमचे छगन भुजबळ साहेब. बाकीचे कुठे? बाकीचे मुख्यमंत्री पक्षांचे तळवे चाटत बसलेले आहेत. आमच्या या खरं तर ओबीसींवरती, आमच्या हक्कांवरती गदा येत असताना ही सगळे मंत्री लोक झोपलेले आहेत. त्यांना येत्या काळामध्ये आता आमचा ओबीसी शांत बसणार नाहीये. याचे पडसाद आता या महाराष्ट्राला भोगावे लागणार आहेत. एका जातीसाठी इथलं जर मंत्रिमंडळ काम करणार असेल तर आमचा आक्रोश त्यांच्यापर्यंत जर पोहोचणार असेल तर या चॅनलच्या माध्यमातून त्यांना मी एक इशारा देऊ इच्छिते. येत्या काळामध्ये ओबीसींच्या आक्रोशाला तुम्हाला सामोरं जावंच लागणार आहे. आता तुम्हाला आम्ही फिरू देणार नाहीये महाराष्ट्रामध्ये. कोर्टात जाणार नाही, आंदोलन कर, काय तुमची भूमिका काय? कालचा जो 2:45 वाजता काढलेला JR आणि तो JR देण्यासाठी स्वतः जरांगेंच्या सभेमध्ये येऊन या ठिकाणी मुख्यमंत्री, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री JR देत आहेत. म्हणजे हे मुख्यमंत्री फक्त एका संपूर्ण महाराष्ट्राचे आहेत का एका जातीचे आहेत, अशी सध्याची परिस्थिती उद्भवलेली आहे. आज या ठिकाणी ओबीसींना आश्वस्त केलं होतं की तुमच्या आरक्षणाला कुठे धक्का लावणार नाही. पण कालचा JR हे सांगतोय की या मुख्यमंत्र्यांनी सरसकट मराठ्यांना त्या ठिकाणी कुणबीचे दाखले देण्याचं वाटप करण्याचे अगदी दुकानं थाटलेले आहेत. आज ते म्हणतात 57 लाख नोंदी शोधलेल्या आहेत. आणि हे जर सर्व पाहिलं तर आज या ठिकाणी एकही मराठा शिल्लक राहत नाही की जो कुणबीचा दाखला घेणार नाही. पण हे होत असताना ओबीसीनं खऱ्या अर्थानं आता ओबीसी रस्त्यावरची लढाई लढायला पुढे उभार टाकणार आहे. आज तुम्ही मराठ्यांना गोंधळण्यासाठी ओबीसींना अंगावर घेतलंय आणि त्याचे परिणाम तुम्हाला येत्या काळामध्ये भोगावे लागतील. मग ही लढाई रस्त्यावरची असेल किंवा कोर्टातली असेल, या दोन्ही लढाईला तुम्हाला सामोरे जावं लागेल. आणि या सरकारला एक इशारा देऊ शकतो की तुम्ही एक शांत ओबीसीला, शांत असणाऱ्या ओबीसीला या ठिकाणी जागा केले. तुम्ही म्हणताय ओबीसी आणि मराठा वाद आम्ही लावून दिला नाही, पण खऱ्या अर्थानं तुम्ही काढी टाकलेली आहे. आणि त्या आगीचा भडका झाल्यानंतर भले सुद्धा यामध्ये जळून जातील. येणारा काळ तुम्हाला त्याचे परिणाम भोगायला लावल्याशिवाय थांबणार नाही, एवढंच या निमित्ताने सांगतो. काय सांगाल? आता या संपूर्ण बाबीमध्ये मराठा समाजाला आरक्षण मिळालंय, त्यांचा आम्ही अभिनंदन करतो. परंतु या JRचा आमच्या ओबीसीचे सगळे लोक या ठिकाणी अत्यंत सूक्ष्मपणे अभ्यास करून पुढच्या वाटचालीचा, पुढच्या संघर्षाचा आणि पुढच्या युद्धाचा अत्यंत असा निर्णय घेतील. आणि त्याप्रमाणे सर्व ओबीसी समाज हा या ठिकाणी जागृत होऊन लढ्यामध्ये उतरायचं राहणार नाही. कारण सगळ्या लोकांना या ठिकाणी कुणबीचे दाखले मिळणार आहेत आणि हे सगळे ओबीसीमध्ये येणार आणि ओबीसीवरती प्रचंड मोठं हे अतिक्रमण होत आहे. आणि त्याचा निषेध करण्याकरता, याकरता लढा देण्याकरता संपूर्ण ओबीसी समाज हा जागृत होऊन लढ्यामध्ये उतरणार यात संदेह नाहीये.
व्हिडिओ जर्नलिस्ट गणेश कदमसह चंद्रकांत फुंदे, न्यूज 18 लोकमत, पुणे. निषेध असो, निषेध असो, निषेध असो,